आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दाओसमध्ये स्वागत। मुख्यमंत्र्यांचा आजपासून 5 दिवसाचा दाओस दौरा जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावणार। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नितांडव। शास्त्री पूल परिसरातल्या सेक्टर 5 मधील घटना। तंबू आणि साहित्य जळून खाक। अग्निशमन दलाकडून परिसर सील, आग नियंत्रणात। बुलढाणा जिल्ह्यातील दाभाडीत जीवघेणा दरोडा। दरोडेखोरांकडून डॉक्टरच्या पत्नीची हत्या। पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू। 7व्या आयोगामुळे राज्यावर 3.5 लाख कोटींचा बोजा। 10 वर्षात वेतन आणि निवृत्ती वेतनातील फरकामुळे राज्य सरकारवर जवळपास 3.5 लाख कोटींचा बोजा वाढला। अर्थसंकल्पीय अधिवेशन बॅगा खरेदीवरून वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता। पेनड्राईव्हच्या काळात 82 लाखांच्या बॅगा खरेदीचा निर्णय। विरोधकांकडून सरकारच्या निर्णयावर टीका। मनिएज घोटाळ्याप्रकरणी 4 भूखंड, 8 सदनिकांवर टाच। आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज। परभणीतून मुंबईकडे निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा 3रा दिवस। लॉंग मार्च जिंतूर शहरात दाखल। जिंतूरच्या राजेगावमध्ये 3ऱ्या दिवशीचा मुक्काम। सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांना न्याय देण्यासाठी अनुयायींचा लॉंग मार्च। मुंबईतील वानखेडे स्टेडियमला यावर्षी 50 वर्ष पूर्ण। वानखेडे स्टेडियममध्ये मराठमोळा आनंदोत्सव। क्रिकेट लेजंड आनंदोत्सवात सहभागी। मुंबईत आता मेट्रो, बस, लोकल आणि मोनोच्या तिकिटासाठी एकच ॲप असणार। मुंबईकरांच्या सुलभ वाहतुकीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय।